ट्रॉफी जे तुम्हाला देत आहोत ते आम्हाला प्रदान केलेत रवींद्रजी रमाकांत गुळवी आणि उद्योगपती भादवड यांच्या माध्यमातून, म्हणजे बेस्ट बॅट्समन चषक, बेस्ट बॉलर चषक आणि बेस्ट फिल्डर चषक हे तिन्ही पण ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत रवींद्रजी रमाकांत गुळवी साहेबांनी, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच सन्मान चिन्ह जे आम्हाला दिलेले आहेत ती स्वर्गीय बालकृष्ण परशुराम पाटील यांच्या स्मरणार्थ पिसे गावचे हे व्यक्तिमत्व आहेत, स्वर्गीय बालकृष्ण परशुराम पाटील. आणि आम्हाला देणारे आमचे लाडके माजी उपसरपंच देवरुंगपाडाचे रोहिदास सखाराम गोडे यांच्या वतीने. तर चला सामना सुरू करा. 2:45 झालेत, बरोबर 2:45 झालेत. 2:45ला पहिला चेंडू पडतो, लक्षात घ्या. 3 षटकं 15 मिनिटात, म्हणजे बरोबर 3 वाजेपर्यंत कंप्लीट करायचे आहेत गावदेवी नानकर संघ. अक्षय थेटे अगदी फ्रंटलाईन गोलंदाज आणि समोर आहे बॅटर कुणाल आणि सोबतीला प्रतीक वाकडे. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कुणाल. टायमिंग तुमचं सेट झाले. 2:46 पहिला चेंडू पडलाय. पहिला चेंडू आपटी बाउन्सर्स वापरण्याचा प्रयत्न केला गेला. अक्षय थेटेची चाणाक्ष पद्धत नेहमीच आपण पाहत असतो, प्रत्येक चेंडूला तो वेगवेगळं पण नेहमी देत असतो. कुठला चेंडू कसा पडेल स्लोअर वनला त्याच्या उत्तरच नाही आहेत. अक्षय कोळी एकदा आम्हाला सांगत होता की सर माझ्याकडे त्याचं उत्तर आहे, कारण तो त्याच्याकडून शिकतोय की त्या स्लोअर वनला कसं फेस करायचं. अन्यथा भले भले क्रिकेटर अक्षय थेटेच्या समोर झुकत असतात. या ठिकाणी दुसरा चेंडू मार्गस्थ करतोय कल्याण एंड कडून. इथे हॅमरचा प्रयत्न, तिथे झेल टिपलाय. मागच्या सामन्याचा हिरो झाला 0. काय स्टार्ट दिलाय गोलंदाज अक्षय थेटेने आणि विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला जे हनुमान चौधर पाडाला 0 कळते मला की तब्बल 7वी मॅच आहे दोघांमधली आणि ज्यामध्ये 5 वेळा विजय प्राप्त केलाय तो चौधरपाड्याने, 4 वेळा आणि 2 वेळा नानकर, म्हणजे जवळपास 60-40 लढत आहे. परंतु तसं पाहता प्रेक्षकांनो, या दोन्ही पण संघांनी या हंगामातील 10 चषक जिंकलेत. दोघांनी 5-5 चॅम्पियन पद पटकावलेले आहेत. पंच डिस्कस करतात, जे घडले त्याबद्दल उत्तर मिळेल आपल्याला. जे घडले ते सर्वांनी पाहिलंय, त्याचं विश्लेषण न करता आपण उत्तरच देऊ. इथे मात्र अक्षय थेटेने मस्त उत्तर दिलंय. पहिला चेंडू अगदी बाउन्सर वापरला, त्यानंतर अगदी तिथे निमंत्रित केलं फटका मारण्यासाठी आणि सुंदर झेल टिपला. आपण बघितलं वायडीस मिड ऑनला आकाशने. पहिल्या विकेटचं पतन झालं. जेव्हा बॅटर बाद झाला त्यानंतर खेळाडू कक्षामध्ये पोहोचत असताना तिथे काहीसा टाइम जास्त घेतला असं चित्र पाहायला मिळतंय त्या ठिकाणी. आणि पंच आम्हाला सांगतीलच की इट्स ओके म्हणून, की रूल काय असेल बदललेला असेल तो नाही आहे, तिथे समजून घेतलं एकमेकांना. परंतु याच्यापुढे असं तुम्ही करू नका प्लीज. तुमची बॅटिंगची सेटिंग करून ठेवा, बॅटिंग लाईनअप तुमची असेल ती सेट करून ठेवा, कारण तुमचा बॅटर खेळाडू कक्षात पोहोचेपर्यंत दुसऱ्या बॅटरने जर उतरलं नाही त्याच्यापुढे तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल किंवा त्या बॅटरला आऊट सुद्धा दिलं जाईल पंचांकडून. आंतरराष्ट्रीय रूलचा विचार केला तर त्या गोष्टी तिथे समाविष्ट आहेत अगदी सर्क्युलरमध्ये. नवीन सर्क्युलरनुसार नवीन चेंडू मार्ग असतं. अक्षय थेटेचा हो काय खाली ठेवतोय चेंडू, वा. इतका अखूट टप्प्याचा चेंडू टाकून सुद्धा खाली ठेवायची किमया आहे आणि त्या चेंडूला उचलण्याची किमया आहे. अक्षय थेटेकडे सर्व काही शस्त्र अस्त्र आहेत त्याच्या ह्या दप्तरामध्ये. मूर्ती लहान कीर्ती महान आहे. माझ्या बॉडीवरती जाऊ नका, माझ्या वयावरती जाऊ नका. माझं क्रिकेटची उंची फार मी मोठी गाठली आहे आणि त्याने तसं करून दाखवलंय. म्हणून म्हणतात ना की बोले तैसा चाले त्याची वंदा बी पाऊले. 3 चेंडू पडले, एकही धाव नाही, 1 गडी बाद. चॅम्पियन संघाला इथे पण पूर्णपणे धावांसाठी घाम फुटलाय. 1-1 भटकावं लागतंय. चेंडू सुद्धा तिथे भटकतोय, अगदी चौबोचा जागेवरती रेंगाळतोय, घरंगतोय आणि काय बॉलिंग करतोय. आता बाउन्सर वापरला गेला पुन्हा एकदा अक्षय थेटेकडून.
शॉर्ट ऑफ गुड लेन टाकून सुद्धा चेंडूला खाली ठेवतो, चेंडूला उचलतो, टर्न करतो, स्विंग करतो, फ्लाय करतो, रेस करतो, सर्व गुण संपन्न बॉलर. तगडा सामना आहे. जसं योगेश सरांनी उल्लेख केला प्रेक्षकांना की क्लॅश ऑफ टायटन. दोन्ही पण ह्या संघाने ह्या परिसरातील ह्या असोसिएशन मधले 5-5 चॅम्पियन पद पटकावलेले आहेत. आणि आता मात्र पहिल्या षटकाचा विचार करता इथे पुढे वेगावती स्वार झालाय नानकर अक्षय थेटे. यावेळेला टर्न केलाय, कमरेच्या जवळून चेंडू होता, अझरुद्दीन स्टाईलनी गिरकी घेतली आणि टर्न केला. काहीसा वरीचा वापर, 2 धाव घेण्याचा धोका घेतला. तिथे मॉरिशस सुतांनी संधीचं सोनं केलंय आणि एकदा कंप्लीट झाली आहे. इथे सोन्यासारखा तिथे बॅटर बाद झालाय. ही चुकीची कॉल होता, चुकीचा एक महिना कॉल दिला गेला आणि क्रिकेटची आत्महत्या होत असताना फलंदाज रनआउट बाद होतोय. बॅक टू द पॅव्हलियन. हे बघा रिप्ले, हे बघा रिप्ले. अजिबात तिथे तेवढी वेळ पण नव्हती आणि ती चान्स पण नव्हती तरी सुद्धा. म्हणून तर सचिन गावस्कर, कपिल देव नेहमी म्हणायचे की जेव्हा जेव्हा अगदी डीप मध्ये मिस फिल्डिंग होणार तेव्हा तुम्ही अतिरिक्त चोटी धाव घ्यायचा प्रयत्न करू नका, त्यावेळेला तुम्हाला धोका असू शकतो. आणि तो धोका इथे पाहायला सुद्धा मिळाला. म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती झाली या ठिकाणी. एकही धाव नाहीये आणि 2 गडी बाद. काय सुरुवात. 1 धाव आता झाली कंप्लीट. येस, 1 धाव इथे कंप्लीट आणि 1 गडी बाद. बरोबर, 2 धाव घेण्याचा प्रयत्न इथे फसला गेला. म्हणजे 1 धाव आणि 2 गडी बाद. कुणाल तर लगेचच गेला ज्याच्यावरती पुढे धुरा होती आणि आता प्रतीकच्या सोबतीला जोडला जातोय नवीन बॅटर आदित्य वाकडे. काहीसं चेंज केलं होतं इथे बॅटिंग लाईनअप मध्ये. 1 डाऊन मध्ये विजय आला होता आणि तो सुद्धा बाद झाला. कुणाल बाद आणि विजय बाद. आता आदित्य, प्रतीक वाकडे, दोघे पण वाकडेच आहेत, परंतु त्यांचे फटके सरळ वाकडे सर्व प्रकारचे असतात. हे सुद्धा तितकंच आपण पाहत असतो. पण तो बॉलिंग किती सुंदर केली आहे. लाजवाब बॉलिंग प्रवाक्षे थेटे. 5 चेंडू पडलेत. वेगावती स्वार होते जणू काय मागच्या सेशन मध्ये. त्या सर्वांनी अगदी जॉनमान चौदरपाडच्या बॅटरचा अभ्यासच केलाय. आणि शेवटच्या चेंडू मार्ग असतात समोर आदित्य वाकडे. आदित्य वाकडेला तिथे समोर, हो, डोक्यावरती हात, बॅट कट आहे. नशीब की असं वाटलं की LBW झाला की काय. नाही, जसं डोक्यावरती हात दिले अक्षय थेटेने. बघा रिप्ले लगेच दाखवतात आमचे बाळा सर. हो, नाही, इम्पॅक्ट अगदी लेगस्टिकचा सोडून जाणार होता, तिथे धोका नव्हता. परंतु तिथे मात्र आशा उंचावल्या होत्या, विकेटची आशा होती निर्माण झालेली, परंतु नाही. पहिल्या षटकाची समाप्त झाली प्रेक्षकांनो. धावसंख्या 1, 2 गडी बाद. टीम जर्मन चौदरपाडा. टॉसचा निर्णय अंगलट आलाय, परंतु अजूनही सामना बराच शिल्लक आहे मित्रांनो. कधी कधी सुरुवात धासळलेली होत असते, परंतु नंतर रोमांचता निर्माण होते. लक्षात घ्या मोरेश्वरजी, आपण तब्बल 6 मिनिटं घेतल्यात ऑलरेडी. 2:52 झाले. 2:46ला पहिला चेंडू पडलाय. लक्षात घ्या, हा क्रुशियल मोमेंट अजून नाहीये. पहिल्या इनिंगमध्ये असे मोमेंट नसतात मित्रांनो. हा, तुम्ही तुमचे डावपेच आधीच ठरवायचे असतात, कुठल्या बॉलरला बॉलिंग द्यायची. आणि तुम्ही त्यावेळेला फक्त कॅप्टनने जाऊन सांगायचं असतं. पण कॅप्टन नेहमी मिड आणि मिड ऑफला का असतो, त्याचं कारण की त्वरित आपल्या गोलंदाजाला तिथे कानमंत्र देता यावे. देवाचे दारी उगाशने भरी, तेणे मुक्ती चारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. वैकुंठवासी स्वर्गवासी बाराम गोडे साहेबांच्या या स्मृती चषकामध्ये उपस्थित होत आहेत आमचे रामकृष्ण हरी काकडे आणि अजितजी पाटील. वेलकम, सुस्वागतम. या दुपारच्या सत्रात त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा आगमन झाले. प्रत्येक स्पर्धेमध्ये नजर ठेवतायत. काय मेहनत त्यांची, अक्षरशः कुटुंब बाजूला, त्यांचे कामधंदे बाजूला, पण क्रिकेटवरती त्यांचं प्रेम. आणि त्यांनी ते अगदी वसाच घेतलाय खांद्यावरती, मनामध्ये, ध्यानामध्ये, श्वासामध्ये, रक्तामध्ये त्यांचा वसा आहे की आपल्या ह्या असोसिएशनला अगदी उंचावरती नेऊन ठेवायचं आणि नेलंय सुद्धा. याबद्दल कुठली शंका नाहीये. त्यामधले आमचे 2 स्टार जोडले जात आहेत. पुन्हा एकदा 12 दादा मेहर सुद्धा येतील. इथे आलेत अजितजी पाटील, वेलकम. आणि रामकृष्ण काकडे. इथे गोलंदाज आलाय अंकित दळवी. अंकलचा पहिलाच फुल टॉस आणि त्याला तिथे पंचाने उचलून धरले. बीमरचा इशारा, ऑप्टिकच्या बाहेर बीमर टाकला गेला. पुढचा फ्रीटचा इशारा परेश महाजन सरांचा. परभणी मिळाले हात खोल्याची तगड्या आदित्य वाकडेला. आता फटका सरळ वाकडा कसा असेल सांगू शकत मित्रांनो, पण तुमची नजर समोर ठेवा. चेक करण्यास सांगितलंय. बॉलरचं ऑब्जेक्शन आलंय, पंच दर्शवतात आम्हाला. येस, बॉलरचं ऑब्जेक्शन आलंय, म्हणजे बॉलरचं रिव्ह्यू आहे. त्यांनी हा फेटाळलाय निर्णय पंचांचा. जो बीमर दिला गेला त्याला चॅलेंज केलंय अंकित दळवी गोलंदाजाने. जर रिव्ह्यू सक्सेस झाला तर तुम्हाला पुन्हा घेता येईल, अन्यथा तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही. तिसरे पंच या आणि आलेत आमचे शकील कोटी सर. 3 धावा असताना हा प्रकार घडलाय. मैदानामध्ये सर्वांच्या नजरा बघा, आशाळभूत नजरा आमच्याकडे
डाव्या बाजूने मयूर दळवी बघतात, उजव्या बाजूने अक्षय थेटे बघतायत. अन्यथा आम्हाला ऐकतच असतात, कोणीच बघत नाही की कोण बोलते नक्की. दुपारची वेळ आहे तरी सुद्धा अनेक प्रेक्षक इथे जोडलेले आहेत आपल्याला. बघा, एकही प्रेक्षक कक्ष खाली नाहीये. कोणी बॅरिगेटला लटकलाय, कोणी बाईक वरती, कोणी सरबतवाल्याच्या छत्री खाई. आणि नोचा इशारा. बी मर, इट्स ॲब्सोल्युटली राईट यू आर सर. यू ऑल ऑफ. आणि रिव्ह्यू तुम्ही गमावला अंकित दळवी, याच्या पुढे रिव्ह्यू मिळणार नाही. तर इथे परभणी आहे बरोबर फ्रेटची आणि समोर आहे बॅटर आदित्य वाकडे सामना करण्यासाठी. कल्याणींकडून जातोय गोलंदाज अंकल अंकित दळवी. फ्री हिटला सुंदर अगदी झिरो काढलाय, डॉट काढलाय. वा, सुवर्ण बिंदी. जणू काय ठरवलं होतं की मला फ्रीट असाच टाकायचा आहे. आउट स्विंगर होता, लेग कटर काहीसा, ऑप्टिकच्या बाहेर टप्पा आणि चेंडू अगदी उसळी घेऊन विकेट किपरकडे गेला होता. मोरेश्वर सुतारेच्या हातात ग्लव्जमध्ये. धावसंख्या स्थिर 3 वरती. जबरदस्त अभ्यास केला नानकरच्या बॉलर्सने. रणांसाठी संघर्ष करावा लागतोय. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू आणि तिथे मात्र दूरवरून फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे मात्र काय केलंय मोर्शा सुतारने, तिथे पाहिलं संधी आहे आणि रनआउटचा प्रयत्न झालाय सुद्धा. हो 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 हो, इथे बघा काय झालंय, प्रकार घडलाय अजून एक. तिथे वारंवार प्रकार घडतायत. काल अगदी काही प्रकार घडले सुद्धा काउंटिंग मध्ये, परवा पण घडले मतदानामध्ये. इथे घडतात आमच्या मैदानामध्ये वारंवार हे प्रकार. तिथे मात्र पाय आहे की नाही चेक केलं जात आहे. या सर, शकील कोटी सर येत आहेत डोंट वरी. हा निर्णय क्लोजच आहे. आणि तिथे काय चाणाक्ष नजर आहे मोरेश्वरची की मी स्पोर्ट्स टीचर काय आहे तो दाखवतो जगाला. MS धोनी स्टाईलने त्यांनी हुशारी दाखवली आहे. अशाच संधी MS धोनी प्राप्त करायचे आणि त्या सोनं करायचे. नॉट आउट. NOT OET. फलंदाज अगदी सुरक्षित आहे. आणि धावसंख्या इथे पाहतोय आतापर्यंत फक्त 3च आहे, 2 गडी बाद. वा वा वा, इथे काय बॉलिंग योगी सर. असं वाटतं की नानकर संघ जेवायला गेला नव्हताच, त्याने एका स्क्रीनवरती अभ्यास केला लॅपटॉप घेऊन की आपल्याला कशा पद्धतीने कुठल्या बॅटरला थांबवायचं आहे. आणि काय दमछाक झाली आहे. धावा होत नाहीयेत, एकही चौकार आतापर्यंत नाहीये. मग षटकार तरी काय म्हणायचं आपण, एकही डबल नाही, एकही ट्रिबल काय म्हणायचे आपण. फक्त सिंगलनेच धावा येत आहेत. जास्त ब्रेक घेऊ नका. 2:57 झाले, तब्बल 10 मिनिटं उलटली आहेत. 2 षटकं समाप्त नाही झाले अजून. बाहेर निघाला, शफल झाला, त्याला बाहेर बोलावलं. लावड अपील पुन्हा एकदा आणि आडव्या बॅटनी बॅटची कडा घेतली. चेंडू बॅटला ट्रिम झाला होता आणि फलंदाज स्कॉट बॅनच्या रूपामध्ये आदित्य वाकडे बाद. हे रिव्ह्यू तुम्हाला घेता येणार नाही, फक्त भीमरसाठी रिव्ह्यू आहे असं आम्ही आधीच उल्लेख केलाय. अंपायरांना वाटलं तर रिव्ह्यू घेतील, तुम्ही घेऊ शकत नाही, तुम्ही मागू शकत नाहीयेत. काय क्लायमॅक्स सुरू आहे. एकीकडे धावा येत नाही, दुसरीकडे अजून दबाव टाकला जातोय. पूर्णपणे गळचिपी केली आहे नानकरकरांनी, चौदरपाडाकरांची. वन ऑफ द बेस्ट बॅटिंग लाईनअप ज्या संघाची आहे त्या बॅटर्सला धावा मिळत नाहीयेत. अक्षयनी दबाव टाकला, त्या दबावाच्या खाली अजूनही बॅटर डोकं वर काढत नाहीये. त्याच्याच पावलं ते पाऊल ठेवून अंकित दळवी सुंदर बॉलिंग करतोय, ज्याने एक नो बॉल जरी टाकला तरी सुद्धा तो डॉट काढलाय. काय क्षमता आहे या संघामध्ये. म्हणून आम्ही दावेदार आहोत असे सांगत असतात नेहमी हे संघ, दोन्ही पण संघ. पंचांना वाटलं तर ते आमच्याकडे सोपवते निर्णय, अन्यथा बॅटरनी वारंवार तिकडे तुम्ही खुणा करू नका किंवा प्रेशर टाकू नका प्लीज. आणि तर तुम्हाला सुद्धा ह्या वेगळ्या पद्धतीने पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अशा पेनल्टी सुद्धा दिल्या जातात, दिल्या गेलेल्या आहेत. आमची टेक्निकल समिती इथे अल्ट्रा एज नाहीये, अल्ट्रा मोशन नाहीये. अजून तुम्हाला कसं मिळणार ह्या पद्धतीने रिव्ह्यू. दोन्ही पंच निर्णय देतात तुम्हाला तिथे की दिलाय त्यांनी ऑलरेडी निर्णय, तुम्ही मान्य करणं पाहिजे. ऍक्च्युली मान्य करा, ऍक्सेप्ट इट.
पंचांचा निर्णय अंतिम असेल, त्यांना वाटेल जर शंका तर ते तिसऱ्या पंचाकडे रिफर करतील, अन्यथा ते कॉन्फिडेंट आहेत आणि कोणावरती अन्याय होणार नाही ही काळजी जर घेतोयच. आपली स्पर्धा आहे मित्रांनो, आपली आशुची स्पर्धा आहे. आपण काय इथे आउट ऑफ कंट्री आलेले नाही आहेत, त्याच्यामुळे इथे नो पार्शालिटी तो संबंधच येत नाही त्या शब्दाचा, इथे उल्लेखही करू शकत नाही आम्ही. हा चेंडू क्रमांक 4 होता, परंतु लिगली 3 चेंडू ठरवले गेलेत आतापर्यंत आणि विकेटचं पतन झालं. नवीन बॅटर येतो पंकज, धक्का खूप मोठा लागला. आदित्यवरती फार जबाबदारी होती मैदानामध्ये. अजून तसं पाहता प्रतीक वाकडे आहे आणि प्रतीकला स्ट्राईकच नाहीये. मला देवेश पण सांगतायत की त्याचा जो विश्लेषण पाहतो की एकाही चेंडूला सामोरं गेला नाही आतापर्यंत प्रतीक वाकडे. चांगल्या बॉलिंगचं प्रतीक आहे. कुठल्या बॅटरला कसं थांबवायचं, कुठल्या बॅटरला कसं आउट करायचं याचा पूर्ण अभ्यास जणू काय करून उतरलाय हा चॅम्पियन संघ चॅम्पियनच्या विरुद्ध. म्हणून म्हणतात ना की जेव्हा तुम्हाला एखाद्याच्या मोठ्या प्रतिस्पर्ध्याच्या समोर मोठा युद्ध लढायचा असेल तर तुम्ही त्या प्रतिस्पर्ध्याचा आधी अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यासपूर्ण बॉलिंग झाली, अभ्यासपूर्ण फिल्डिंग करतायत, तशी फिल्डिंग सुद्धा लावली आहे आणि काय दबाव टाकतायत. नवीन बॅटर पंकज वाकडे उर्फ माट्या सामना करेल अंकित दळवीचा. हो दांडी गोल पंकज माट्या. हो इथे त्याला सुद्धा थांबवलंय, त्याला सुद्धा शून्याती बाद. चेंडू खाली ठेवला, स्किट झाला चेंडू टप्पा पडल्यानंतर आणि पायाच्या जवळून चेंडू गेला तिथे. आदित्यच्या पाठोपाठ जातो पंकज, बॅक टू द पॅव्हलियन. धक्का क्रमांक इथे लागत असताना चौथा चौदरपाडा संघाला. जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये. जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये. जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये. जय अंबिका. परंतु बॉलर्सने डॉमिनेट केलंय. हो चेंडू मारतायत कुठे, नच करायचा प्रयत्न होता तिथे. बॅटचा फेस ओपन केला, पण तो बॅटच्या कडेला लागत असताना चेंडू कडेने गेला आणि तिथे आता नुकतीच बघितली की बॅटमधून धाव आली आहे आणि हा षटक क्रमांक दुसरा समाप्त झालं. धावसंख्या 5, 4 गडी बाद, 5 धावा फक्त 2 षटकामध्ये. टीम ज्या हनुमान स्पोर्ट चौदरपाड्याच्या चॅम्पियन संघ. प्रतीकला अजून स्ट्राईक नाहीये 12 चेंडूमध्ये. सर किती मोठा इथे लेखाजोखा पाहतो आपण. रणनीती नक्कीच फसली आहे. जसं तुम्ही आता उल्लेख केला की उद्धवराजची रणनीती फसली, तशी इथे रणनीती फसली आहे या स्ट्रॅटेजीमध्ये पाहतोय आपण चौदरपाडीची. आणि त्या स्ट्रॅटेजीनुसार जर बॅटिंग तुम्ही नाही केली तर अजून पुढच्या 2 षटकांमध्ये फार मोठी इथे घटना घडेल, दुर्घटना घडेल. म्हणजे की तुम्ही बॅकफुटला जाऊ शकता, पण तो अजून संधी आहे, कारण आता संकेतवरती आक्रमण करायची वेळ आली आहे. प्रतीक वाकडेला जॉईन झाला तर उत्तम.
आणि उत्तमच आता स्ट्राईकला असेल, प्रतीक अजून नॉन स्ट्राईकलाच असेल. ओ माय गॉड, किती वाईट स्थिती निर्माण झाली आहे. मी म्हणतो की चौदरपाडच्या टी व्ही स्क्रीनमध्ये सगळ्या बसल्या असतील, ताईमाई अक्का, पुरुष काका मंडळी असतील, ते सुद्धा डोक्यात हात देत असेल की आपल्या प्रतीकला बॅटिंग कधी मिळणार आहे. प्रतीक चांगला बॅटरचं प्रतीक आहे, पण त्याला इथे बॅटिंग मिळत नसल्यामुळे धावा पुढे जात नाहीत. 4 गडी बाद, 5 धावा, 12 चेंडूंमध्ये फक्त. 12 नव्हे तर मला सांगतो देवेश की सर एक वाईडे पडलाय, एक बिमारी पडलाय. म्हणजे 14 चेंडूंमध्ये इथे 5च धावा जोडू शकला जे हनुमान चौदरपाडा. फार वाईट स्थिती झाली आहे. 11 सिक्सेस आतापर्यंत, 33 चौकार ह्या सकाळपासून पाहतो या मैदानामध्ये. इथे या इनिंगमध्ये एकही चौकार, एकही षटकार नाहीये. काय परिपूर्ण बॉलिंग केली. संकेत दळवी त्याने सुद्धा मस्त कटर वापरला. तिथे मनुष्य सुतार कव्हरिंग करतो, एक धाव कंप्लीट करण्यामध्ये संधी दिली. आता प्रतीक वाकडेला पहिल्यांदा संधी मिळाली. पंचांनी दर्शवलं आम्हाला की हा लेग बायज आहे, एक धाव जोडली जाते. धावसंख्या 6 वरती, 4 गडी बाद जे हनुमान चौदरपाड्याची. म्हणतात ना की यशस्वी होण्यासाठी, तुमची यशस्वी होण्याची ही इच्छा हरण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. मला इथे उलट पाहायला मिळतंय की इथे हरण्याची भीती जास्त वाटते चौदरपाड्याला, म्हणून ते अगदी संत सावध खेळतात. तो प्रतीक वाकडेकडे आता ही हातामध्ये बॅट आली आहे. पहिल्यांदा तो सामोरा जाईल आणि अजून 11 चेंडू शिल्लक आहेत ह्या धावांचा आलेख वाढवण्यासाठी, आणि तो प्रयत्न नक्कीच करणार. आणि बॅटिंग घेतली, हा निर्णय किती अंगलट आलाय. फास्ट खेळा प्लीज. आम्हाला वारंवार सूचना देण्यास भाग पाडू नका, कारण लाईव्ह स्पर्धा सुरू आहे. कारण 2:46 पहिला चेंडू पडलाय. 3 वाजून 6 मिनिटं झाली आहेत, 20 मिनिटं होत आली. आणि तुमचा एक आता आतमध्ये टाकला जाईल, म्हणजे 30 सलकरमध्ये पुढच्या षटकात. आता पंचांचा वाईटचा इशारा, एक इथे धाव टाकली जाते आमच्या स्कोरबोर्डमध्ये. धावसंख्या वाढली गेली 7 वरती, 4 गडी बाद. लक्षात घ्या, आम्ही मराठीत सांगतोय मित्रांनो की रिव्ह्यू फक्त तुम्ही बिमरसाठी मागवू शकता. तुमचा रिव्ह्यू तुम्ही गमावलाय मगाशीच, विसरू नका, विसरून जाता कामा नये. डोक्यावरती हात देतात मयूर दळवी. सर आम्ही बदाम खायचे विसरलो आज, असे म्हणतात ते आम्हाला. पण इथे नाही, लक्ष तुमचा विसर पडू देऊ नका. तुम्ही खेळताय, चॅम्पियन तुम्ही आहात. असा विसर भोळा गोकुळपणा करू नका. गोकुळ पाटील सुद्धा तुम्हाला बघतायत. पुढचा चेंडू राऊंड द विकेट. हो, प्रतीकला सुद्धा थांबवले. आणि गोलंदाजाने पूर्णपणे हिंमतच दाखवली की आमच्या समोरचा फलंदाज कोण आहे आम्हाला माहिती नाहीये, आम्ही काय करू शकतो हे आम्हाला माहिती आणि जगाला दाखवायचं आहे. आणि परफेक्ट डिलिव्हरी टाकतोय संकेत दळवी सुद्धा. तिन्ही पण गोलंदाजाने पूर्णपणे ठसा उमटवलाय, गळचेपी केली आहे, बांधून ठेवले, डांबवून ठेवले. जे हनुमान चौदरपाड्याला हनुमान उडी घेता येत नाहीये. आज हनुमानचा दिवस आहे, जय बजरंगबलीचा दिवस आहे. आणि आजच्या दिवसामध्ये पाहतो आपण अजून विकेट येणार काय. मोहित दळवी झेल टिप सोडतोय आणि षटकार येतोय. षटकार आलाय सर, आला षटकार आलाय. प्रतीक वाकडेच्या बॅट मधून पहिला सिक्सर, ठोकोडीचे. डुबकी या सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है. मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में, बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में. मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रतीक ती कोशिश केली आहे, ती हिम्मत केली आहे, तो प्रयत्न केला आणि प्रयत्नाती परमेश्वर म्हटलं जातं. त्यांनी दाखवून दिलं की माझ्याकडे अजून बॅट आहे, माझ्या हातात बॅट आहे, समोर मला 10 चेंडू दिसत आहेत. आणि त्यांनी अक्षरशः मागच्या 2 चेंडूमध्ये अगदी तल्लकपणे धीरोदत्तपणे 2 षटकार मारले. धावसंख्या 19 वर, 19 ऑन द बोर्ड. अजून इनिंगचे 8 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू संकेत दळवीचा. प्रतीकला बॅटची कडारी कडेकडे जाणार. चेंज ऑफ पेस होता, चेंडू फ्लाईट दिला आणि फ्लाईट होत असताना बॅटला ट्रिम केलं. फलंदाज बाद, कॉट बिहाइंड. मोर्शा सुद्धा झेल टिपतोय आणि प्रतीक वाकडेची खेळी संपुष्टात. शांत झालाय प्रतीक वाकडे.
सारी आज या मैदानामध्ये मानाची पाहुणी येतील सारी आज या मैदानामध्ये धन्यवाद धन्यवाद. मानाची पाहुणे येतात आमच्या मैदानामध्ये. बारामदादा मेहर त्यांचे बंधू सुद्धा इथं सोबत येला आणि तसेच नवनाजी पाटील सुद्धा आहेत विथ बारामदाजी मेहर शेवण मधले आमचे सदस्य आणि विथ नवनाजी पाटील दोघांचं आम्ही करूया स्वागत. परंतु 2 षटका आल्यानंतर अक्षयच्या जन्मान चौदरपाड्याच्या अशा उंचावल्या होत्या. चौदरपाड्याच्या टीव्ही ज्या बंद झालेल्या त्या पुन्हा एकदा सुरू केल्या. तर एकमेकांना शेजारी आवाज देत होते की हो काका हो मामा हो दादा टीव्ही चालू करा आपला प्रतीक खेळू लागलाय. परंतु नाही, तो लगेचच तिथे निघून गेला. टीव्ही बंद झाली. धावसंख्या वाढीचा प्रयत्न इथे स्लॉक स्वीपचा प्रयत्न झाला आहे परंतु तिथे सक्सेसफुल नाहीये. फिल्डर तैनात आहे डीप मिड विकेटच्या झोनकडे. सिंगलची प्राप्ती. फेकी सुद्धा लाजवाब बघता अडवलं गेलंय मोरेश्वरकडून. 2 षटकानंतर विकेट त्यानंतर सिंगल. धावसंख्या 20 वरती पाहतो आपण टीम जे हनुमान स्पोर्ट चौदरपाडाची. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 20 5 गडी बाद. बारामदादा मेहर आलेत. नवनाजी पाटील सुद्धा आलेत त्यांचं स्वागत. अजितजी पाटील सुद्धा आपल्यामध्ये जॉईन झालेत. त्यांच्याच नजरेखालच्या स्पर्धा पाहतो आपण. अंतर्गत ओमसाई आमले लोणार क्रिकेट असोसिएशनची अंतर्गत स्पर्धा. आणि आता एक फिल्डर आतमध्ये घ्या सर पंच एक्स्ट्रा घ्या सर. त्यांना आता सर्वांनाच ॲक्च्युली दंडात्मक कारवाई. वेळेचं भान असणं गरजेचं आहे एकमेकांसाठी आणि त्यानुसार आपण इथे दंडात्मक कारवाई करतोय. त्याचं कारण की 3 षटकांसाठी तब्बल 21 मिनिटं लागली गेली. 21 मिनिटं लागली गेली आणि इथे मात्र काय ते षटकार मारले ते झेल सुटला आणि पूर्णपणे अगदी नुकसान भरपाई करण्याचा मानस होता परंतु संकेत दळवीने फसवलं. आउट स्विंगर टाकला लेफ्टीला आणि तो चेंडू बॅटची कडा घेऊन गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि तिथे ज्या आशा उंचावल्या गेल्या त्या प्रतीक वाकडीच्या बॅटिंगमधून त्या आशेवरती पूर्णपणे निर्जन टाकलं पाणी शिंपडून गोलंदाज संकेत दळवी आणि मोरेश्वर याने. 20 तर झालेत. कदाचित या षटकामध्ये 15 तरी अजून जोडावे लागतील. त्यासाठी सज्ज झाले बॅटर उत्तम आणि राहुल आणि बॉलिंग मार्क होती आहे तो मयूर दळवी. शेवटचं षटक लेग स्लिप फ्लाइंग स्लिप गली बॅकवर्ड पॉईंट शॉर्ट कव्हर डीपमध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट आणि हा सरळ ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह पाहतो आपण. समोर अंकल आहे अंकित दळवी चांगली फिल्डिंग करतोय. आडव्या बॅटनी अगदी हा ड्राईव्ह केला होता. शॉर्ट टर्म जॅबचा प्रयत्न होता. विराट कोहलीचा फटका नेहमी फेवरेटच असतो. त्या फटक्यामध्ये तंत्र असतं गॅप शॉट सिलेक्शन असतं. काय बॅटिंग करतायत विराट कोहली. सेकंड हायेस्ट स्कोरर ठरले जगामध्ये सचिन तेंडुलकरच्या पाठीमागे. धावसंख्या पुढे 21 वर. हो हो इथे ऑफस्टिकच्या बाहेर. ऑफस्टिकच्या बाहेर काय बॉलिंग करतायत. प्रत्येकाने परिपूर्ण बॉलिंग केली आहे आणि या चौघांनी आज बॉलिंगची जबाबदारी घेतली आहे. अंकित दळवी संकेत दळवी मयूर दळवी अक्षय तेटे आणि अक्षय कोहलीची इथे आज कमी अजिबात जाणू दिली नाहीये. वेगवान मारा करणारा अक्षय कोहली सुद्धा अगदी विकेट टेकर आहे परंतु अक्षयच्या त्याची उणीव इथे भरून काढली आणि साहिल पण नाहीये. साहिल जाधव शुभम पण नाहीये बरोबर. धावसंख्या 21 वर. हो आत्ता मोठा फटका येतोय आणि आलाय सुद्धा मिड विकेटच्या वरून. अगदी आकाशाला गवसणी घालतोय षटकार. कडक आवाज आला. कडकडाट साऊंडचा झाला तो टाळ्यांचा आणि बॅट आणि बॉलचा साऊंड आला आपल्याला. हा बघा फटका चटका लागण्यासारखा फटका होता. उचली घेण्याला चेंडूला ऑन द अप खेचून मारलं. अक्षरशः रोहित शर्मा स्टाईल ह्या भिरकावून दिला होता मिड विकेटच्या वरून. बॅटर तिथे मारणारा होता तो राहुल. षटकाराने धावसंख्या उत्तमचा फटका होता. पुन्हा उत्तमने स्लॉक सीटचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय अगदी जमिनीच्या साह्याने. एका फिल्डरने चेंडूला मिसफील्ड केलं. बॅकअपला चान्स नाही. अक्षय थेटे बॅकअपला होता त्या दरम्यान. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलं आणि मागच्या 2 चेंडूमध्ये 8 धावा जोडून धावसंख्या पोहोचवली आहे इथे 29 वर. 29 लॉस ऑफ 5 विकेट्स. जसा उल्लेख केला देवेश आपण ना की निदान 35च्या आसपास टार्गेट पाहिजे पण अजून चान्स आहे तीच. कारण 2 चेंडू शिल्लक आहे. 2 मध्ये एक मोठा फटका जरी आला तरी सुद्धा 33 34 35 धावा करू शकतो आणि तगडी ती झुंज असेल फायटिंग असेल. तो प्रयत्न करतोय उत्तम. खळबळ निर्माण झाली बघा फिल्डिंग करण्यामध्ये. बॉडी लँग्वेज लगेच बदलली गेली आहे. जे रिलॅक्स होते नानकर खेळाडू ते आता अक्षरशः काहीसे थरारलेले आहेत. खळबळ निर्माण झाली त्यांच्यामध्ये. बॉडी लँग्वेज बदलली. 5वा चेंडू मयूर दळवीचा. उत्तम साठी उत्तम चेंडू टाकलाय. ऑफस्टिक यॉर्कर वाईड यॉर्कर सक्सेसफुली हाताळलाय. कारण मयूरने बघितलं की बॅट्समन वारंवार शफल होतोय बाहेर निघतोय. शफल वाईड मिळणार नाही त्यासाठी मला अगदी त्याला फॉलो करायचं आहे आणि त्यानुसार बरोबर वाईड यॉर्कर टाकून हा नियंत्रित गोलंदाज चेंडू डॉट काढला. धावसंख्या 29 लास्ट टू गो. इनिंगचा शेवटचा चेंडू मार्गस्थ करतोय मयूर दळवी उत्तम साठी.
उत्तमच्या पायामध्ये त्याला टर्न केलाय, चेंडू वेगाने जातोय दान करत, प्रेक्षकां मान्यवरांच्या बॅनरला सलामी देत असताना चेंडू सीमा पार येतोय शेवटच्या चेंडूमध्ये हा चौकार. धावसंख्या 33, 34चं लक्ष. पाहुणी येते जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये. जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये. जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये. जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे चला टॉस साठी या. संजय स्पोर्ट्स सावधचा कॅप्टन आणि जय दुर्गा अनुज 11 लोणारचा कॅप्टन. लोणारचा कॅप्टन अजून आला नाहीये, सावधचा कॅप्टन आलेला आहे. या पटकन अजय कॅप्टनला पाठवा. आणि इथे बघा 33 धावा जोडल्या गेल्या प्रेक्षकांनो. 34चं टार्गेट आहे, फायटिंग टार्गेट आहे असं म्हणू शकतो आपण. तब्बल 8.5चा ॲव्हरेज आहे. रिक्वायर रन रेट 8.5. आणि तसं पाहता 2 षटकार जे मारले प्रतीक वाकडेने ते महत्वाचे, आणि जो एक षटकार अजून एक मारला मयूर ते आक्रमण केलं ते उत्तमने. या 3 षटकारांनी पूर्णपणे धावांमध्ये फरक जाणवला आणि एक अगदी सुटकेचा निश्वास टाकला तो चौदरपाड्याच्या पाठीराख्याने. कारण त्यानं आता सुद्धा फाईटची संधी निर्माण करून दिली आहे 3 षटकाराने. आणि आपण वळतो इथे आता नवीन सामन्याचा नवीन टॉस. तो सामना असेल दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना बिटवीन अनुज 11 जय दुर्गा लोणाड आणि संजय स्पोर्ट्स सावध. सन्मानी आमचे नवनाथ दादा पाटील, क्रिकेटचे चाहते, प्रत्येक स्पर्धेमध्ये ते येत असतात त्या मैदानामध्ये, ज्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करू इच्छितो. वेलकम निलेशजी कोळी, सेल्स मॅनेजर ऑफ रिओ इन्वोवे प्रायव्हेट लिमिटेड. आणि नवनाथजी पाटील करतायत टॉस. अजय कॉल देणार आहे, लोणारचा कॅप्टन, आणि दुसऱ्या बाजूला आहे कॅप्टन सावधचा. नवनाथजी पाटील टॉस करतायत. अजय टॉस जिंकला आणि टॉस विनिंग कॅप्टनला जय सुतार स्पॉन्सर स्प्राईट द्या. जयजी सुतार सापेचे त्यांचं स्पॉन्सरशिप असलेलं स्प्राईट घेतलंय अजय कदमने. अजय थोडक्यातच बोलायचं आपलं नवनाथजी, आपण बसा. काय निर्णय घेऊ इच्छितो? फिल्डिंग करू. कसं वाटतं सकाळपासून तुझा खेळ चांगला चाललाय आणि जसा पहिला विजय तुम्ही प्राप्त केला, एक आशा उंचावली आणि आत्मविश्वास वाढलाय की अजून खेळामध्ये सुधारणा करणं गरजेचं वाटतंय? आत्मविश्वास वाढला आहे कारण का टीम बॅकफुटलाच आहे. परफॉर्मन्स होत नाही, माझा पण नाही होत आहे. इंजरीमधून खूप स्ट्रगल करतात, भरपूर पोरं इंजर्ड आहेत. मी सुद्धा इंजर्ड आहे, बट आज पोरं नाही म्हणून मी बॉलिंग टाकली. सावध विरुद्ध फाईट झाली अंगामध्ये? झाली, आम्ही विन झालेलो. क्या बात आहे. आणि सावध कॅप्टन, कसं वाटतं तुमचं परफॉर्मन्स योग्य वाटतंय ह्या आजचा विचार करता? आजचा परफॉर्मन्स चांगला आहे. आणि केपीची आधीची बॅटिंग आपण बघितली असेल. हो नक्कीच. बॅटिंग करायची आता, किती धावा योग्य असतील? आम्ही 40+ जाण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तुलाही शुभेच्छा. तर हा सामना होणार आहे पुढचा दुसऱ्या फेरीतील दुसरा. टॉस जिंकला अजय कदम म्हणजे लोणारच्या कॅप्टनने निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केलंय संजय स्पोर्ट्स सावधच्या संघाला. जाऊया आपण कॉमेडी बॉक्समध्ये. धावांचा पाठलाग होणार आहे चालू सामन्यामध्ये. 34चं लक्ष जिंकण्यासाठी असणार आहे 24 चेंडूमध्ये. आणि ते कशा पद्धतीने घडेल बिघडेल, लक्ष पार होईल की संरक्षित केलं जाईल, आपल्याला ऐकवत येईल आमचे सन्माननीय समालोचक, आमचे गुरुतुल्य समालोचक योगेश पाटील सर. धन्यवाद. Halo, halo, check. Halo, check. Halo. Halo, check. धन्यवाद मनोज कारवे सर. एक फायटिंग टोटल मात्र इथे उभारला असं म्हणावं लागेल जे हनुमान चौदरपाडा संघाने. कारण सुरुवातीला आपण जर पाहिलं तर पूर्णपणे संघ संकटामध्ये होता, परंतु प्रत्येक वाकड्याची 2 सिक्सर पाहिले आपण. उत्तमचा एक सिक्सर पाहिला आणि उत्तमच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती येणारा तो चौकार, तो कदाचित मात्र या ठिकाणी टर्निंग पॉईंट ठरू शकेल. मॅच चांगली होणार आहे, त्यात काही शंका नाही. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र स्वर्गीय बाराम घोडे स्मृती चषक 2026 हा क्रिकेटचा थरार आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. मोरेश सुतार आणि त्याच्या सुप्त्या पाहू शकेल फलंदाज मयूर अंकित दलवी आलाय आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज नेहमीप्रमाणे 1 साइड हिरो आदित्य वाकडे. आज आदित्य बॅटिंग ऑर्डरमध्ये सफसल फेल ठरला, परंतु आज गोलंदाजीमध्ये पाहूया कशा रीतीने आपल्या संघाला तो इथे मात्र योगदान देणार.
मोरेश्वरसाठी पाहिलं तर अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये एक डीपमध्ये प्रोटेक्शन लगावलेलं आहे आणि वाडीश मिड विकेटला एक फिल्डर तैनात केलाय. मिड ऑफ 30 यार्डच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक फिल्डर तैनात आहे. शॉर्ट फायनलीकडे एक फिल्डर आहे. शॉर्ट थर्डमॅनला तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल. शॉर्ट कव्हरला एक फिल्डर आहे आणि शॉर्ट पॉईंटला एक फिल्डर तैनात केलाय. पॉवर प्लेच्या खेळामध्ये फोर्थ विकेटनं सुरुवात करतोय आणि त्याच गॅपमध्ये चेंडू मात्र टाकण्याचा प्रयत्न मोरेश्वर सुतारने केलाय. पहिल्या चेंडूवरती परफेक्ट मिडल चेंडूला मात्र केल्यानंतर सिंगल धाव त्याने मात्र पूर्ण केली आणि सिंगलनं आपल्या डावाला मात्र सुरुवात केली. म्हणजे कुठेतरी या पहिल्या चेंडूवरती सुतारनं मात्र सावधगिरी मात्र बाळगण्याचा प्रयत्न केला. परंतु आज खरोखरच नांदकर संघातील गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आज शुभम नाहीये, आज अक्षय कोहली नाहीये, आज साहिल जाधव नाहीये, परंतु आज कुठेतरी गोलंदाजाची मात्र तिघांची मात्र उणी भासून दिली नाहीये. कारण तिन्ही दलवी ब्रदर्सनं मात्र आज गोलंदाजी केली. अंकित एक्सपेल हाताळला, संकेत एक्सपेल हाताळला. त्याच्यानंतर आपण पाहिलं शेवटच्या षटकामध्ये मयूरनं स्लॅग ओव्हरची कामगिरी मात्र धुरा सांभाळली. सुरुवात अक्षय थेटेनं पॉवर प्लेमध्ये केली होती. असा नांदकरचा संघ आहे. त्यांना माहिती की हजीर तो वजीर. जे आपल्याकडे खेळाडू आहेत त्यांच्याकडे आपण जर अपेक्षा जर लावल्या तर जरूर ते अपेक्षा पूर्ण करतील. परंतु इथे चांगला स्ट्रोक, चांगली फिल्डिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. सर्व काही स्पेशल पाहिलं आपण एकाच फटक्यावरती आणि ह्या फटक्यापर्यंत आमच्या बालाच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल. कारण नेहमीच ते चांगल्या क्रिकेटची, चांगल्या खेळाची सराहना करत असतात आणि ती कारण स्वतः क्रिकेटर राहिलेले आहेत. त्यांनी सुद्धा मात्र काल गाजवायला सुरुवात केलेली आहे. 2 धाबी अंकितनं मात्र आपल्या डावाला सुरुवात केली आणि या 2 धाबीच्या अनुषंगाने 3 धाव फलक्यावरती लागल्या गेल्या. किरणजी तळे यांचा पाठीचा काना आहे. रिबाचा फटका बाहेर काढला, लाऊड अपील आणि फिंगर अप. लेग बिफोरच्या रूपाने या ठिकाणी मोठी विकेट. संकेत दलवी बॅक टू द डगआउट आणि टाळ्यांचा गजर आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सेलिब्रेशन. कारण या विभागामध्ये आपण जेव्हा एखादी स्पर्धा कव्हर करतो त्या स्पर्धेमध्ये जेव्हा सोदरबाडा संघ खेळतोय त्या संघाच्या पाठीमागे भरपूर संख्येने मान्यवर आणि त्यांचे सहकारी पाठीराखे, त्यांची चाहते आपल्याला जास्तीत जास्त संख्येने पाहायला मिळत असतात. पहिली मोठी विकेट संकेत दलवीच्या रूपाने मात्र ती प्राप्त केली. कारण अगदी यष्टांच्या मधोमध मात्र त्या ठिकाणी पकडला गेला आणि पंच राजेंद्र पाटील सरांच्या मनामध्ये कुठलीही मात्र शंका नव्हती. थोडाही वेळ त्यांनी घेतला नाहीये. फिंगर अप केला आणि ती बाब अंकितला सुद्धा मात्र पूर्णपणे त्या गोष्टीची जाणीव होती. बाद होण्यापूर्वी फक्त 2 धावांत आपल्या संघाला योगदान दिलं. मी म्हटलं होतं की 34चा आकडा जरूर आहे आणि 4 षटकाच्या तुलनेनुसार आपण जर पाहिले तर मला हा लक्ष मोठं नाहीये, छोटं नाही, परंतु फायटिंग करण्यासाठी एक चांगला टोटल आहे. कारण जे हनुमान चौधरपाडा संघाचा आपण विचार केला तर त्यांची मजबूती काय आहे तर त्यांची गोलंदाजी. न्यू बॅटर अक्षय थेटे, एडिट नंबर 3 सामना करतोय आदित्य वाकडेचा. पुलटॉस आहे वाडीश मिडॉपला क्षेत्ररक्षक प्रतीक वाकडे, त्याच्याकडून मात्र मिस्टेक घडली गेली. प्रत्येक धावेनंतर मात्र पाय या ठिकाणी टाळ्यांचा गजर नांदकरकरांचा पाहायला मिळतो आणि प्रत्येक एखाद्या डॉट चेंडू नंतर विकेट नंतर मात्र चौधरपाडा संघ सुद्धा मात्र जरूर पाठीमागे राहणार आहेत. इथे मात्र पहा अक्षय तरी थोडासा बॅकफुटला गेला. सरळ बॅट आय थिंक इनसाइड आउटच्या अंदाजामध्ये मात्र त्या ठिकाणी मिडॉपला त्याचा बीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु सरळ चेंडू हातामध्ये मात्र गेला आणि त्याच्यामुळे एकच धाब्यावरती तो मात्र समाधानी राहिला आणि सिंगल आपल्या डावाला त्यांनी सुरुवात केली. पुढे आलाय अगदी बॉलर पास ड्राईव्ह. आता मात्र मिळवतो क्षेत्ररक्षक, उत्तमकडे चेंडू गेला परंतु उत्तमची उत्तम फेकी राहिली नाहीये आणि त्यामुळे आता मात्र सिंगल धावती ते मात्र पूर्ण केली गेली. पहा दोन्ही संघ जर पाहिले तर टॉपचे आहेत. ओम साहेब आणि लोणार क्रिकेट असोसिएशनचे दोघांनी 5-5 चषक जिंकलेले आहेत, परंतु इथे नांदकर संघ आता मात्र किती सावधगिरी बाळगतोय. सिंगल वरती मात्र त्या ठिकाणी भर टाकण्याचा प्रयत्न करतात आणि क्रिकेटची ही लाईफ लाईन आहे. जेव्हा तुम्ही धाबांचा पाठलाग करता त्यावेळी तुम्हाला सिंगल डबलला प्राधान्य देणं फार गरजेचं असं आणि ते कार्य सध्या करतायत. ओ इथे चांगला चेंडू स्टँडच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला. लाऊड अपील. गॉड बँडसाठी सध्या आपण पाहतोय दोन्ही पंचांवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतायत, परंतु इथे शेवटचा बॉल आलाय डॉट आणि पहिल्या षटकाचा खेळ आपण जर पाहिला तर काय जबरदस्त मात्र या ठिकाणी सुरुवात आदित्य वाकडेने आपल्या संघाला प्राप्त करून दिलेला आहे. फक्त 5 धावा खर्च केला. एक मोठी विकेट संख्येची मात्र त्यांनी आपल्या संघाला प्राप्त करून दिली. 34चं टार्गेट आहे आणि आता मात्र पाहू शकाल की इथून सामना मात्र आपण म्हणू शकतो की ऑन आहे. 18 बॉल शिल्लक. 18 बॉलमध्ये आता इथून 29ची गरज आहे.
सुरुवातीला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जवळपास 8.5च्या सरासरीने मात्र धावांची इथे आवश्यकता होती, परंतु आता जसा पहिल्या षटक मात्र इथे संपन्न झाला आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की 9.33च्या धावगतीने मात्र इथून धावा जोडावा लागतील. जय आय थिंक आई गावदेवी नानकर संघाला, जय हनुमान चौदरपाडा संघासमोर. चला टायमर ऑन आहे, याची सुद्धा आपण नोंद घ्या. पहिल्या षटक मात्र इथे संपन्न झालेलं आहे. 3:20 पहिला चेंडू डिलिव्हर केला होता, म्हणजे पहिल्या षटकासाठी कंप्लीट 5 मिनिटं तुम्ही या ठिकाणी खर्च केलेले आहेत. कारण कुठल्याही संघाची आता इथून आहे काय केली जाणार नाहीये. थोडंसं आपण पाहतो की गोलंदाजी ऑर्डरमध्ये आता मात्र चेंजेस पाहायला होते, कारण पहिल्या सामन्यामध्ये दुसरा षटक पंकज वाकडेने हाताला होता, परंतु इथे चौदरपाडा संघाला माहिती आहे की या खेळपट्टीवरती मोरेश्वर आहे, अक्षय आहे आणि आता मात्र ध्रुवचा एक्का मात्र या ठिकाणी त्याने बाहेर काढलाय, कारण प्रतीकच्या हातामध्ये चेंडू त्याने सोपवलाय आणि षटक मात्र दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वपूर्ण राहणार आहे. परंतु इथे आता मोरेश्वर स्वतःची रणनीती काय असेल, तो स्ट्राईक घेणार की इथे मात्र अक्षय आता मात्र स्ट्रायकिंगला घेऊन येणार. पहिला चेंडू लेग समोरती मारा होता, ऑनसाईडला फक्त चेंडूची दिशा दाखवली. डीपवरून क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतायत. सिंगल धाव तिथे पूर्ण केली गेली आणि सिंगलचाच मात्र इथे या ठिकाणी पाडा मात्र असं वाटते की पाठ केलाय आई गावदेवी नानकर संघाच्या फलंदाजाने, कारण दोघांकडे गोलंदाजी चांगल्या प्रमाणात आपण पाहतो आणि सध्या तरी पाहतो की या सामन्याच्या दृष्टिकोनातून गोलंदाजी वर्चस्व ठरताना आपण पाहिलेले आहे. 28 धाब्यांची गरज, 17 बॉल शिल्लक. बेस्ट वर्सेस बेस्ट, वॉर ऑफ टायटन्स, दोन वाघांमध्ये ही सध्या लढाई सुरू आहे. ओ लाऊड अपील परंतु पंचांनी पाहिलं त्या ठिकाणी बादची कडा आणि त्याच्यानंतर अगदी अक्षयच्या चेहऱ्यावरती जाऊन चेंडू मात्र धडकलाय. त्याला पाण्याची थोडीशी पूर्तता करा, आयोजकांना विनंती करतोय. चला पाणी लगेच मैदानाचे पाठवा आतमध्ये, कारण ज्यावेळी इन्साइड चेंडू असतो आणि त्यावेळी ज्यावेळी तो चेहऱ्यावरती धडकतो ना मित्रांनो, त्यावेळी मात्र ती दुखापत मोठी असते आणि त्या अनुषंगाने पाहतो की प्रथमतः चेंडू बॅटला बरंच झाला, त्याच्यानंतर चेंडू मात्र अक्षयच्या चेहऱ्यावरती जाऊन धडकलाय. चला थोडीशी लवकर घाई करा, पाण्याची पूर्तता करा. परंतु हा फायटर खेळाडू आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरती स्क्वेअर अँगल हे दृश्य आपण पाहू शकाल. ओ बॅटची लिडिंग एज आणि त्याच्यानंतर चेहरा समोर आला अक्षयचा, खूप जोराने लागलाय, कारण चेंडू सुद्धा भरपूर वेगवान होता. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये मला अजूनही आठवतं की बाला ज्यावेळी सोनाल्या पाण्याच्या मैदानावरती उतरला होता त्यावेळी दोघांमध्ये टक्कर जी झाली होती ना मयूर, बाप रे बाप. बालाने तब्बल 10 ते 15 मिनिटं कोर्सवरती तो रेक्स झाला होता. चला दोघे आता मात्र सज्ज झाले आहेत, कारण ग्रामीणचा क्रिकेट आहे. फायटर खेळाडू आहेत. ओ फटका अभेद केला, टायमिंग प्रॉपर नाही, आदित्य वाकडे पोहोचणार का, डबल माइंड होता आणि त्यानंतर पाहू शकलो 1 बाउन्स फुट त्याने मात्र चेंडू फील्ड केलाय आणि तत्पुरती 2 धावा त्या ठिकाणी येण्याची संधी मिळाली सुतारला. भरपूर संख्येने प्रेक्षक आता मात्र मैदानाकडे वाटचाल करतायत, कारण दोन्ही संघाचे जे सपोर्टर जे आहेत ते मात्र भरपूर संख्येने पाहायला मिळत आहेत. 2 धावांची बढोतरी आणि 2 धाबीच्या अनुषंगाने मात्र संघाची धावसंख्या पुढे जात असताना एक गडी बाद फलकावरती 9 धावा पाहायला मिळतात आणि या फटक्याला जबाब गॅप शोधला आणि गॅप चेंडू फरार होत असताना सुतारचा पहिला भार आलाय चौकार. सुतारनेच पकडलाय,
फटका केला होता मोरेश्वर सुधारणं, झेल पकडला कुणाल सुधारणं आणि या ठिकाणी पावसाळा लागणार हा दुसरा धक्का टीम आई गावदेवी नांदकर संघाला. परेश सर, या षटकाचे चेंडू किती शिल्लक आहेत? एक बॉल शिल्लक आहे. येस, ओके. तर एकूण फलक्यावरती धावसंख्या जर आपण पाहिल्या तर 13 आहेत. लक्ष पाहिल्या तर 34 धावांचा आहे, म्हणजे अजूनही 21 धावांची गरज. चेंडू शिल्लक 13. पहिल्या षटकामध्ये अक्षय 5 आले होते आणि आतापर्यंत पाहिलं तर 5 लिगल चेंडूमध्ये 8 आलेले आहेत. शेवटचा बॉल आणि आता मात्र या ठिकाणी चेंडू फेस करतोय बॅटर संकेत दलवी. 13 गेंदों में अभी भी 21 रनों की जरूरत. कडक शॉट ओव्हर पिच, फटका में द्विजू तरे चेंडूच्या खाली पोहोचला होता, परंतु त्याच्याकडे सुद्धा मिस्टेक थोडीशी घडली गेली. दुहेरीचा प्रयत्न होतोय. हो जान की बाजी लगावत असताना मात्र या ठिकाणी फटका सुद्धा लाजवाब. फिल्डिंग मध्ये सुद्धा मात्र विजयने चांगला प्रयत्न केले आणि पाहू शकाल चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. दुकानमध्ये चांगलं तालमेल पाहायला मिळालं आणि शेवटच्या चेंडूवरती या 2 धाबा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झालाय. 15 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या आणि येणाऱ्या आता 12 चेंडूच्या खेळामध्ये 19 धाबांची आता मात्र या ठिकाणी अजूनही आवश्यकता. टीम हा सामना जिंकण्यासाठी आई गावदेवी नांदकर संघाला. चला स्पीडअप करायचं आहे, टाइम वॉच सुरू आहे. चला विनंती करतोय की तुम्हाला षटक टाळण्यासाठी आता मात्र 4 मिनिटं शिल्लक आहेत. त्या 4 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी हा षटक मात्र कंप्लीट करावा लागेल. अन्यथा मात्र तुम्हाला त्या वेळेनुसार जर तुम्ही षटक कंप्लीट केला नाही तर मात्र तुमच्या संघाला त्याचा मात्र भुर्दंड भोगावा लागू शकेल. कारण पहिल्या इनिंगमध्ये आपण नांदकर संघाला मात्र त्या ठिकाणी पेनल्टी दिली होती. 12 चेंडू शिल्लक, 19 धाबींची गरज. गोलंदाज पंकज वाकडीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. काय सामना रंगतोय, कधी झुकतोय नांदकर संघाच्या बाजूनं, कधी झुकतोय चौदरपाडा संघाच्या बाजूनं. आणि दोन्ही संघ जर पाहिले तर पहिल्या क्रमांकावरती रँक करतायत 5 विजेत्यांसह. आणि आज कुठेतरी एका संघाचं स्वप्न मात्र अपूर्ण राहणार आहे. मग तो नांदकर असेल की चौदरपाडा असेल की नांदकर. पंकज वाकडे, पंकजची बॉडी लँग्वेज जर पाहिली तर अगदी जाडजूड आहे, परंतु इथेही अशा रीतीने तो काम करेल. चला पंकज, आता ही वेळ आता वॉर्मअपची नाही तर ही लढण्याची वेळ आहे. हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर मात्र इथे तुम्हाला लढाऊ वृत्ती दाखवावं लागेल. लढाऊ वृत्तीने तुम्हाला खेळ या ठिकाणी साकारावा लागेल. सामना करेल अक्षय थेटे, वॉरियर्स ऑफ नांदकर. स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, स्टॅकवर चेंडू मात्र वेगाने चालला. प्रत्येक चेंडूवरती झेप पावतोय. पुन्हा दोरीचा प्रयत्न केलाय. फेकी लाजबाब विकेट किपर यांकडे पाहायला मिळाली आणि सिंगल वरतीच मात्र दोन्ही फलंदाज मात्र त्या ठिकाणी समाधानी राहिले. प्रत्येक धाव फार महत्वाची आहे आणि प्रत्येक इथे मात्र इथून विचार केला तर डॉट चेंडू किंवा विकेट्स मात्र जय हनुमान चौदरपाडा संघाचे होप्स मात्र या ठिकाणी वाढवले जातील. आणि इकडे मात्र पहा प्रत्येक चेंडू नंतर प्रत्येक खेळाडूच्या अगेन्स्ट मात्र वेगवेगळी रणनीती इथे मात्र आपण पाहतोय. अकरा बॉल शिल्लक, 18 धाबींची गरज. समोर आहे संकेत दलवी आणि पाहू शकाल त्या ठिकाणी चेंडू चालला जमिनीच्या मार्गाने कुणाल सुतारकडून थोडीशी मिस्टेक घडली आणि त्यानंतर विकेटचा पतन. ओ माय गॉड, ये क्या हो गया भाई. दोन्ही गाड्या एका रुळावरती. ऍक्सिडेंट झाला आणि फलंदाज अक्षय थेटे धावचीच्या सुरुवात बाद म्हणतात ना, अति घाई आणि मला संकट नाही आणि ते मात्र अति घाई केली. मिसफील्ड जरूर मात्र कुणाल सुतारने केली, परंतु त्याच्यानंतर लगेच त्यांनी चूक रिकव्हर केली. चेंडूला उचलून फेक केला अगदी गोलंदाजी एंडकडे. आणि हे दृश्य पहा, पंकज सुद्धा मात्र त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा वेल घेतला नाहीये आणि लगेचच मात्र त्या ठिकाणी एष्टा उद्ध्वस्त केल्या. दरम्यान चौदरपाडा संघ सध्या इनॅक्शन मध्ये आहे. प्रत्येकचे लाडके भाचे अभिषेक सध्या मात्र या ठिकाणी चीरअप करतोय. कमॉन मामू. आणि तर मात्र भांजे चालले तिकडे त्यांच्या स्क्वॉड मध्ये.
जेव्हा एखादी ट्रेन येते त्यावेळी आपल्याला भास होतो ना, जेव्हा अभिषेक धावतोय जमिनीवरती तेव्हा मात्र आपल्याला भास होतो की अभिषेकच मात्र इथे आपल्याकडे येतोय. जबरदस्त प्रतिम खेळ, हा क्वालिटी क्रिकेट सध्या आपण दोन्ही टीमच्या वतीने पाहतोय. ओव्हर पिच, ओ माय गॉड, गोइंग 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 आउट ऑफ द पार्क. आला या ठिकाणी संकेत दलवीच्या बॅट मधून हा दर्जेदार सिक्सर. दोनों भाई और बनेंगे दोनों तबाही. परंतु इथे संकेतने मात्र चांगले संकेत दिलेले आहेत. असं एक क्षण वाटलं होतं की मात्र कुठेतरी दबाव आई गावदेवी नानकर संघावरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या षटकारानं मात्र थोडंफार चित्र मात्र चेंजेस केलेलं आहे. थोडासा मात्र पलटवार नानकरकरांनी केलेला आहे. चुकीची लेंथ होती, अगदी पुढ्यात चेंडू टाकला, बॅटरच्या झोनमध्ये टाकला आणि त्याच्यावरती काय तो स्ट्रोक पाहिला आपण. अगदी हवाई मार्गाने प्रवास चेंडून केला आणि एक्झॅक्टली लँडिंग झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 23 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. इथे मात्र पाहू शकाल लाईन मध्ये बिघाड. कारण जेव्हा आपण पाहतो की किती मोठा गोलंदाज असू द्या, त्याच्या आगेस एखाद दुसरा मोठा फटका जर आला तर मात्र जरूर त्याची लाईन जी आहे ती मात्र बिघाड त्या लाईन मध्ये आपण पाहत असतो. ती लाईन पंकज वाकडेच्या या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. योग्य निर्णय, भरपूर दूर होता, ऑफस्टिकच्या चेंडू भरपूर बाहेर निघून गेला. आपण रुपयाने सिंगल धाव 24 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. हा, ही लाईन बेटर आहे. यॉर्करची लेंथ होती, सरळ बॉलर पार ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव पूर्ण केली गेली आणि आता मात्र दोघेही बंधूंमध्ये आता चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. 25 धावा फलक्यावरती शेवटचे आता मात्र चेंडू शिल्लक असलेल्या ठिकाणी 8 बॉल शिल्लक आणि विजयासाठी 9 धाब्यांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. परंतु आता शेवटच्या ओव्हरमध्ये विजूसाठी आता मात्र इथे किती धावा थांबवल्या जाऊ शकतील हा आता प्रश्न पडलाय. म्हणजे हे 2 चेंडू मात्र पंकज वाकडेचे पाठ निर्णायक राहणार आहेत. 8 बॉलमध्ये 9 धाब्यांची गरज. चित्त थरारक लढत सध्या आपण पाहत आहोत. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना, फुल टॉस, टायमिंग प्रॉपर नाहीये परंतु कुठलाही क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी सज्ज नाहीयेत. तब्बल 3 क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न केला. तिघांच्या मध्यात चेंडू मात्र त्या ठिकाणी लँडिंग झाला जमिनीवरती आणि तोपर्यंत मयूर दलवीनं 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. आणि तर मात्र आपण इथे म्हणू शकतो बॉल ट्रन इक्वेशन 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 7 धाब्यांची गरज. कोण कोणावरती करणार मात. जबरदस्त मात्र सामना, दुसऱ्या परिधील पहिला सामना आणि काय हाय व्होल्टेज ड्रामा सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. हाय स्कोरिंग तर नाही परंतु हाय व्होल्टेज. आणि याच अनुषंगाने मात्र या सामन्याकडे सर्वजण टकपक नजरेने पाहत आहेत. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील फेस करतो मयूर. वाईट यॉर्कर लेंथ होती, ऑन चढल्याबद्दल टर्न केला, वेगाने चेंडू आदित्य वाकडे चेंडूवरती झेप पावलाय परंतु हो 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 पुन्हा मात्र या ठिकाणी सामना ऑन होतोय. दुहेरीचा प्रयत्न केला आणि त्या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये मयूर दलवीची विकेट नानकर संघाने इथे गमावले. आणि समीकरणामध्ये पाहिलं तर आता पुन्हा मात्र या ठिकाणी थोडासा क्लायमॅक्स पाहायला मिळतोय. 6 गेंदे बाकी और 6 रनों की जरूरत. बॉल टू रन इक्वेशन हे दृश्य पहा. असं एक क्षण वाटलं की मात्र मयूर तिथे 2 धावा कंप्लीट करेल परंतु भरपूर बागे राहिला. कुठल्याही प्रमाणे तिथे तो फ्रेम मध्ये आला नव्हता आणि टायमरचा आपण विचार केला तर योग्य वेळेवरती 3 षटके मात्र या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. अक्षय एकाच दुसरा मिनिट ऍडजस्टमेंट आहे. जिथं जिथं आहे बोलबाला साऱ्या गावा शहरामध्ये, जिथं जिथं आहे बोलबाला साऱ्या देवरुंग पाड्यामध्ये. जय अंबिका क्रिकेट संघ गातो ठाणे जिल्ह्यामध्ये, जय अंबिका क्रिकेट संघ गातो ठाणे जिल्ह्यामध्ये, जय अंबिका क्रिकेट संघ गातो ठाणे जिल्ह्यामध्ये, जय अंबिका क्रिकेट संघ गातो ठाणे जिल्ह्यामध्ये. चला एक आतमध्ये घ्या विजू पंच, एक आतमध्ये फिल्डर घ्यायचा आहे पण कारण आपण 3 मिनिटं इथे जास्त एक्स्ट्रा खर्च केलेले आहेत. कारण तुम्हाला पहिल्यापासूनच आम्ही ऑन करतोय की 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटके कंप्लीट करायचे आहेत परंतु इथे वेळ थोडासा जास्त खर्च होतोय.
आणि त्यामध्ये आता पाहू शकाल 6 चेंडूच्या खेळामध्ये आता इथून 6 धावा रोखायच्या आहेत. त्या रोखल्या जाणार का? गोलंदाज मॅजिकल विजू तरेच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतो आणि नवीन फलंदाज राज कोणकर आलाय संकेत दलवीच्या सोबतीला. सध्या आपण पाहू शकाल आतापर्यंत ही मॅच समरी पाहू शकाल, कारण पहिल्या इनिंगमध्ये पाहिल्या तर 33 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात त्या ठिकाणी आई गावदेवी नानकर संघाने जोडल्या होत्या आणि त्याचा प्रत्युत्तरात पाहिलं तर आतापर्यंत 28 धावा लागलेल्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि त्या विजयासाठी 6 चेंडूमध्ये 6 धाब्यांची गरज. काय टेलिकास्ट आहे आमच्या सोबतीला ऑपरेटर कंट्रोल रूममध्ये मिस्टर मयूर आहेत. अगदी इंटरनॅशनल दर्जा या स्पर्धेला ते देण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांच्या सपोर्टिंग रोलमध्ये पाहिलं तर बाला आहेत. शेवटचा षटक विजय तरेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. चला विजय या आपण केलेला सुरुवात करूया. तुमच्या भावना आम्ही समजू शकतो, तुम्ही आमच्या भावना समजा. समोर असेल संकेत दलवी आणि पहिला चेंडू हो परफेक्ट यॉर्कर लाऊड ऑफिल लेग बिफोर साठी. ओ माय गॉड काय चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी संकेत दलवीला मात्र पूर्णपणे दबावामध्ये टाकलाय, कठीणाईमध्ये टाकलाय आणि दोन्ही पंच आता मात्र त्या ठिकाणी चर्चा करतायत. चर्चा आहे तो खर्च आहे भाई, परंतु लाजबाब काय चेंडूच्या हाताने बाला मॅजिकल है क्या नाही. बाटकट इट्स नॉट आउट. परंतु चला पहिला चेंडू आला डॉट. एक चांगली बाब असेल टीम जे हनुमान चौदरपाडा संघासाठी. आणि तर येणाऱ्या 5 चेंडूच्या खेळामध्ये आता जिंकण्यासाठी 6 धाब्यांची गरज, कारण हिताडीचे आमचे बाला आमच्या सोबतीला आहेत आणि त्यांच्या गावातील सुद्धा मात्र याच नावाने एक संघ खेळतोय. परंतु हा चौदरपाडा संघ आहे जय हनुमान. ओ चेंडू खाली राहिलाय. ओ माय गॉड क्या बात आहे. जबरदस्त मात्र चेंडूच्या हाताने पूर्णपणे खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. संकेतला असं वाटलं की हा चेंडू उचली घेणार, ऑन साईडला एक्झॅक्टली त्याला पुल करायचा आणि चेंडू जसा मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. थोडासा निराश चेहरा संकेतचा पाहायला मिळाला आणि त्या मात्र या मॅच मध्ये चौदरपाडा संघ आता मात्र बाऊस बाग करत असताना ही खेळपट्टी अशी आहे ना मित्रांनो, रंग बदलणारी खेळपट्टी आहे. वेल बदलायला वेळ लागत नाही. समोर फटका खेळलाय हो आणि तदनंतर संकेतनं कुठल्या प्रमाणे धाव घेतली नाहीये. सलगता तिसरा डॉट बॉल आणि आता येणाऱ्या 3 चेंडूच्या खेळामध्ये 6 धाब्यांची गरज. सामना आपण पाहिलं तर एका चेंडूवरती फिनिश होऊ शकतोय, परंतु तुम शेर होतो आम्ही सवा शेरे भाई हे सांगत असताना विजय तरे नावातच आहे. व्ही धरलाय, व्ही फॉर विक्ट्री, व्ही फॉर विजय. परंतु मात्र संकेत आता मात्र काय संकेत देणार. 3 बॉल 6 धाब्यांची गरज. पुन्हा लिडिंग आहे चेंडू हवेत. लॉंग ऑफला चेंडू चालला, सिंगल कंप्लीट. दुरीचा प्रयत्न, फेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आणि त्या फेकी मुले फलंदाजाने तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या. नाराज आहे आदित्य, नाराज आहे विजय, नाराज आहे नसीब, नाराज आहे पंकज आणि नाराज आहे प्रतीक वाकडे. कारण इथून प्रत्येक ढाबेला महत्व फार जास्त आहे मित्रांनो. ज्यावेळी मला आपण शिक्षण घेतो त्यावेळी मात्र शिक्षणामध्ये एका गुणाला फार महत्व असतो, राजकारणामध्ये एका मताला फार महत्व असतो आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धाब्याला फार महत्व असतो. आणि ती एक धाव ते मात्र प्रतीकच्या माध्यमातून आय थिंक कदाचित एक्स्ट्रा मात्र त्याने या माध्यमातून खर्च केली गेली. जर गोलंदाजी एंडकडे मात्र छोटीशी फेकी झाली असती तर कदाचित रान कोणकर हा फलंदाज मात्र तिथे बाद होऊ शकला असता, परंतु ती रणनीती मात्र तिने वापरली नाहीये. आणि आता शेवटच्या 2 बॉलवरती विजयासाठी 4 धाब्यांची गरज. विजू पुन्हा एकदा हो माय गॉड डॉट बॉल. काय गॅप राहिला, व्हॉट डिलिव्हरी. एवढा गॅप होता की बाला यांची 2 व्हीलर तिथून मात्र सटकन निघून गेले असते, एवढा मोठा गॅप पाहिला. आणि इथे मात्र दृश्य पहा, हे संपूर्ण सपोर्टर चौदरपाडा गावातील टाळ्यांचा गजर होतो, शिट्ट्या फुकल्या जात आहेत. जिथे जागा मिळेल तिथून या सामन्यात आनंद घेत आहेत. आणि त्या ठिकाणी पहा मामू का सामना देख रहे अभिषेक. हो माय गॉड भांजा साथ में. एक बॉलवरती आता गोल्डन चौकाराची आवश्यकता की ते गोल्डन चौकार येणार की गोल्डन डिलिव्हरी. शेवटच्या चेंडूवरती आता इथे रिझल्ट मात्र आपल्याला पाहायला मिळेल, परंतु पंच ऑन करतात की आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या, कारण या वेळी सुद्धा मात्र तुम्हाला मात्र या ठिकाणी पॅनलाइज केला जाऊ शकतोय.
आणि दृश्य पहा, खेळाडू कक्षामधील हे दृश्य तुम्ही पाहू शकाल. थोडाफार मात्र आपण पूर्वी जर पाहिलं तर पूर्णपणे सर्व खेळाडू रिलॅक्स मूड मध्ये होते, परंतु आता सर्वांचे हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. कारण आता या चेंडूमध्ये काय दडलाय, चौकार असेल की षटकार, की एखादा डॉट बॉल की सिंगल की विकेट्स. आणि जर इथे हा बॉल जर विजय तऱ्हेने जर डॉट टाकला तर अजित शेठ पाटील यांच्याकडून 500ची कडक नोट विजयला दिली जाईल. और मैच जीतने के बाद कोई भी अंदर नहीं आएगा, ध्यान में रखो. एक बॉल, सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. आणि मी नेहमीच सांगतो की महाराष्ट्र होता कुठे आणि महाराष्ट्र आणून ठेवला कुठे. 6 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज असताना शेवटच्या चेंडूवरती 4 धाब्यांची गरज. ओव्हर पिच, लॉफ्टेड ड्राइव्ह आणि चेंडू अगदी स्क्रीनच्या समोर बॉडी लाईनच्या पलीकडे. हा गोल्डन चौकार आणि सामना जिंकला या ठिकाणी आई गावदेवी नानकर संघानं. वॉट अ थ्रिलर, वॉट अ ड्रामा अँड वॉट अ मॅच. वाव, सो एलिगेंट, सो लुक, वॉट अ स्ट्रोक. यालाच म्हणतात क्रिकेट हा निश्चित मरेला खेळ आहे मित्रांनो. पहिले 4 चेंडू मात्र विजयनं अगदी चांगल्या प्रमाणे हाताळले. 5वा चेंडू सुद्धा मात्र एक्झॅक्टली चांगला लेंथ लाईन त्यांनी ठेवला, परंतु शेवटचा चेंडू पुढ्यात टाकला, संकेतच्या रडारमध्ये टाकला आणि संकेतने मात्र त्याचा पूर्णपणे लाभ उचलला आणि या स्पर्धेतील पहिला गोल्डन चौकार. चला लगेच विनंती असेल की प्रेक्षकांना आपण मैदान